परत ते करतात। आतमध्ये गेल्यानंतर पंचनामा जो झालाय तो फक्त 5 मिनिटात पंचनामा होतो का? त्याचे काय थोडीफार माहिती द्या का, मला परवानगी आहे किंवा ते म्हणले मी आताच नवीन आलोय, मला काय यायच्या बाबे नवीन जरी असताना तुम्ही आले कसे काय मग? आम्हाला अग्रीमेंट केलं त्यांनी, ह्या जागेवर तुमचं पुनर्वसन करणार, टेकडे कसे फोडतात मग? की एक एक कायदा आहे ना मोडीत काढायचा, कार्यकर्त्यांवरच कारवाई करायची, त्यांनाच 353 ची धमकी द्यायची। गंगाराम चौकात राजरोसपणे टेकडी कोरण्याचा काम सुरू आहे। याच्या अगोदर पुण्याच्या जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी हा काम थांबवा व संबंधित जे बिल्डर आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा सूचना दिलते। असा आरोप आनंद नगर रहिवासी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। त्यांच्या बरोबर आता इथं हे जे इल्लीगल त्यांचा आरोप आहे, इल्लीगली जी टेकडी कोरण्याचं काम चालू आहे, इथं तलाठी सुद्धा ते काम बघायला आलते, पण त्यांनी काही उत्तर न देता इथले जे मंचाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत व निघून गेलेले आहेत। या सगळ्या विषयावर सविस्तरपणे आपण मंचाचे पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करून जाणून घेऊयात। मॅडम, पुण्यासारख्या उच्चभ्रू पुणे सिटीमध्ये दिवस रात्र टेकडी कोरण्याचं काम चालू आहे, तुम्ही लोक पाठपुरावा करतात, तक्रारी करतात, ते कितपर्यंत यश आलंय, काय सांगाल? यश म्हणताल तर काहीच आलेलं नाहीये, कारण हे सगळे अधिकारी यामध्ये सहभागी आहेत आणि आम्ही वेळोवेळी, मी तर जिल्हाधिकाऱ्यांना पण मेसेज करते, त्यांचा मोबाईल नंबर पण आहे। या अगोदर पण सुहास दिवसेंना मी मांगडेवाडीचा डोंगर फोडताना, त्याच्यानंतर इथं बिबेवाडीचा डोंगर फोडताना मेसेज केलेले आहेत, कारवाई थांबवायला लावलेली आहे। आता सुद्धा इथं आम्ही प्रांत अधिकारी आहेत सुनील जोशी साहेब, त्याच्यानंतर तहसीलदार आहेत येवले साहेब, त्याच्यानंतर त्यांचे जे नायब तहसीलदार आहेत मिसाळ म्हणून, सगळेजण आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देतात। येतो म्हटले, सकाळी 11ची वेळ दिली होती, नंतर 3ची दिली, आता 4 वाजता आले, तर काहीही न सांगता बिल्डर सोबत मात्र त्यांनी चहा पाणी बिस्किट खाऊन गेलेले आहेत। आणि असं सगळ्यांचं संगनमत आहे, जर तक्रारदार आडागळे आहेत तिथले, आडागळ्यांनी लेखी तक्रार दिलेली आहे, तर अधिकाऱ्यांचं काम आहे की तक्रार आल्यानंतर शहानिशा होस तोपर्यंत त्यांनी काम इमिजिएटली थांबवलं पाहिजे। ह्याच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं कामाची पाहणी केली, काम थांबवलं गेलेलं व गुन्हा सुद्धा दाखल करा असं त्यांचं तिथून काय तुम्हाला हे आलेलं का? लेखी आलेले का तिकडून? हा आले, त्यांनी दिलं ना, मागे पोलिसांनी सांगितलं होतं की सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, पण आज तगायत गुन्हा हा काय दाखल झालेला नाही। दिनांक 9/5/2025 ला जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाने या ठिकाणी कारवाई केलेली असताना त्यानंतर 15 दिवस काम बंद होतं, नंतर परत काम चालू झालेलं आहे, त्याचा पाठपुरावा मी वेळोवेळी करायला लागलोय। म्हणजे फक्त यात स्पष्टपणे दिसतंय की हे सर्व महसूल विभाग ह्याच्यामध्ये गुंतलेला आहे, कसल्याही प्रकारची परवानगी नसताना हे काम चालू आहे, हा माझा आणि आमच्या सर्व नागरिकांचा गंभीर यांच्यावर आरोप आहे। आता कुठले अधिकारी इथं चर्चेसाठी आले, कुठल्या ऑफिसमध्ये? नायब तहसीलदार मिसाळ साहेब आहे, त्यांना आता आम्ही थांबून विचारण्याचा प्रयत्न केला, सर तुम्ही काय पाहणी केली, त्याचे काय थोडीफार माहिती द्या का, मला परवानगी आहे किंवा ते म्हणले मी आताच नवीन आलोय, मला काय यायच्या बाबे नवीन जरी असताना तुम्ही आले कसे काय मग? त्यांनी उडवडीची उत्तर देऊन निघून गेले। तलाठी सुद्धा होते, तलाठी होते ना, ते काही न बोलता आता निघून गेले। आता ते आमच्यावर त्यांची साधी थोडं बोलणं झालं। तुमचा आरोप आहे ते बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाऊन चहा पाणी करून आता आमच्या समोरची गोष्ट आहे सर, अक्षरशः पाण्याच्या बाटल्या, चहा बिस्किटचे पुढं, म्हणजे एवढं अधिकाऱ्यांसाठी करण्याची गरज काय? नेमकं काय याच्या मागे षडयंत्र आहे? हे जे काम आहे टेकडी पोळ्याला परवानगी आहे का? आमचं म्हणणं एवढंच, आम्हाला जी आमची बाजूला झोपडपट्टी आहे, आम्ही त्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी गेल्या 25 वर्षापासून संघर्ष करतोय, हा बिल्डर फक्त पैशाच्या जोरावर काय करतोय की टेकडी फोड करायला लागलाय, आमचा आरोप आहे। यामध्ये यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे तक्रार, पण जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहे आणि वेगवेगळ्या खात्यांचे नावं सांगितलेली आहे त्यांनी, ते सगळीकडे जाऊन आलेले आहेत, पण इथं कुणी सुद्धा दखल घेत नाही। इमिजिएटली तक्रारदाराची दखल घेणं गरजेचं आहे, ती दखलच घेतली जात नाही। जर यांची कारवाई 5व्या महिन्यामध्ये झालेली आहे तर मग ते अनधिकृत होती म्हणूनच झाली ना कारवाई, आणि 15 दिवस काम पण बंद होतं। आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं, मी काल जोशी साहेब जे आहेत प्रांत अधिकारी, त्यांना मी म्हटलं जर तुम्ही जर परवानगी दिलेली आहे आम्हाला ते एकच लेटर पाठवा आणि खुशाल तुम्ही डोंगर फोडा,
आणि नसेल तर तुम्ही इमिजिएटली काम थांबवा. तर ते उडवा उडवीचे म्हणजे डायरेक्ट ते म्हणतात आम्ही कामात आहे, माझ्याकडे हेरिंग चालू आहे, त्याच्यानंतर ते मिसाळ दुसऱ्या ठिकाणी अडकलेले आहेत, ते जे तहसीलदार आहेत ते दुसऱ्या कामात अडकलेले आहेत. असं करून त्यांनी काल पूर्ण डोंगर फोडलेला आहे संध्याकाळपर्यंत आणि कारवाई थांबवलीच नाही. डोंगर फोडणे हे खूपच सिरियस बाब आहे, तरी पण एवढे उडवाउडवीची उत्तरं देतात. नेमकं कुठं पाणी मुरते? सगळे अधिकारींचं संगनमत आहे. बिल्डर जर एवढे मोठे मोठे डोंगर फोडून एवढ्या 20-20, 25-25 मजली 30 मजली बिल्डिंग जर बनवत असेल तर यामध्ये साहजिक आहे, याच्यामध्ये खूप भ्रष्टाचार आहे आणि सामान्य नागरिकांचं ऐकलंच जात नाही, त्यांना माहिती दिली जात नाही ना, माहिती अधिकारामध्ये फायली दाखवल्या जात नाही. आणि किती उच्चस्तरीय तुम्ही हे केलेत. आणखी खूप महत्वाची गोष्ट सांगते मी, जिल्हाधिकारी हे भापरसे आहेत. भापरसे म्हणजे IAS अधिकारी आहेत. पुण्याचे सुद्धा आतापर्यंतचे, मी गेले 17 वर्ष झाले सामाजिक काम करते. माझे नाव कविता पटेकर आहे. मी 17 वर्ष झाले सगळ्या IAS अधिकाऱ्यांना मी भेटलेली आहे. पण IAS अधिकारी काय करतात, फक्त फॉरवर्डिंगचं काम करतात. आणि जर काही शेरा आपण मागितला तर फक्त उच्चस्तरीय कारवाई करावी, नाही सॉरी काय ते लिहितात त्याच्यामध्ये की उचित कारवाई करावी. तर उचित कारवाई कोणच करत नाही. आणि खालच्या अधिकाऱ्यांना जर बोललं तर ते म्हणतात वरिष्ठांनीच काही लिहिलेलं नाही, तर आम्ही काय कारवाई करणार. तर त्यांनी लिहिलं पाहिजे. हा, आणि असं करत आहे ना, फक्त नागरिकांना टाळाटाळ चालली आहे. आणि या प्रकारे खरं तर संविधान संपवण्याचं काम चालू आहे की एक एक कायदा आहे ना मोडीत काढायचा, कार्यकर्त्यांवरच कारवाई करायची, त्यांनाच 353 ची धमकी द्यायची. मला सुद्धा खंडणी मागते मी म्हणून करते. त्याच्यानंतर खोटे गुन्हे नोंदवणे हे सगळं चालू आहे. माझ्यासोबत सुद्धा हे सगळं घडलेलं आहे आणि मला त्या अनुभव आहे म्हणून मी यांना खरं तर सहकार्य करते. पण आता यांना ही फाईल पण त्यांच्या झोपडपट्टीची खूप दिवसानंतर मी सांगितल्यानंतर दाखवली गेली. पण कोणीच आम्हाला सहकार्यच करत नाही आणि कुठलाच वरिष्ठ अधिकारी करत नाही. IAS अधिकारी काहीही कामाचे नाहीयेत, काहीच कामाचे नाही. ते IAS जरी असतील ना तर त्यांना एकाही विषयामधलं काही कळत नाही. ते संबंधित खाते प्रमुखाकडे पाठवतात आणि खाते प्रमुख त्यांच्या लेवलवर हे सगळे टाळाटाळ करतात. आता तर तुम्हाला सांगते, महानगरपालिकेमध्ये लोकशाही दिन सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून बंद केलेला आहे. मी आता जे नवीन नवल किशोर राम आले 3 तारखेला त्यांचा पहिला दिवस होता. मी पहिल्याच दिवशी त्यांना मागणी केली की इथं लोकशाही दिन चालू करा. आज सोमवार आहे, महिन्याचा पहिला दिवस आहे, लोकशाही दिनचा दिवस आहे. लोकशाही दिन सकाळी झाला नाही, दुपारी नागरिकांच्या भेटीमध्ये सुद्धा ते नागरिकांची पुण्याची माहिती घेत बसलेले, नागरिकांना ते भेटले नाहीत. तर मी त्या 2-3 अशा माझ्या 5 मागण्या होत्या. मी त्यांना म्हटलं होतं की लोकशाही दिन हा जो माझे IAS अधिकारी जे होते त्यांनी हा रद्द केलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे, एक परिपत्रक काढले, त्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की आयुक्तांना भेटण्याचं जे टोकन मिळत होतं लोकशाही दिनाचं ते खातेप्रमुखांनी द्यायचे. तर मग खातेप्रमुख कुठलाच विषय आयुक्तांपर्यंत पोहोचवून देत नाही आणि अशा प्रकारे ना कुठलंही काम होतच नाही. तर इथं सुद्धा ह्यांना खूप टाळाटाळ केली जाते आणि हे दिलं जात नाही, माहितीच दिली जात नाही. वेळोवेळी तुम्ही पाठपुरावा केलेला आहे, संबंधित अधिकाऱ्यांना भेटलेला आहे, तरी ते उडवाउडवीची उत्तरं देतात. पुढचा पवित्र काय असेल? सर ऍक्च्युअली झालं काय, ही जी जागा जिथं बेकायदेशीर टेकडी फोड होतीये साधारणतः 14 ते 15 वर्षापूर्वी आमच्या आनंदनगर झोपडपट्टीचं पुनर्वसन या जागेमध्ये होणार होतं. असं हायकोर्टाकडनं यांनी दाखवलं की आम्ही इथं पुनर्वसन करणार झोपडपट्टीचं आणि इथलं हिलटॉप हिलस्लपचं आरक्षण उठून घेतलं. आमच्या पण अग्रीमेंट करून घेतले की तुमचं झोपडपट्टी पुनर्वसन जागेवरती करू. त्यानंतर बिल्डरनी आमची दिशाभूल केली आणि आता ह्या दुसऱ्या कोणीतरी बिल्डरला तो प्लॉट जेवीला दिलेला आहे आणि तो बिल्डर इथं बेकायदेशीर पुणे उत्खनन करत आहे. त्यानुसार आम्ही ज्यावेळेस तक्रार केली आनंदनगर रहिवासी संघाच्या वतीने कैलास आढळ यांनी, त्यावेळेस त्यांना आज पंचनामाला येणार होते तहसीलदार, नायब तहसीलदार म्हणून आम्हाला असं कळलं. सकाळी 11 वाजता सगळी लोक इथं वाट बघत होते. त्या नायब तहसीलदार आले, आतमध्ये गेले, चहा पिले, थंड पिले, गप्पा मारले, निघून आले. जेव्हा आम्ही त्यांना विचारलं, ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर तक्रारदार कैलास आढळे असताना त्यांना संपूर्ण माहिती देणं कर्मप्राप्त होतं, पण त्यांना माहिती न देता उडवाउडीची उत्तर दिली आणि पळापळी ऍक्च्युली पळपुटानं केला. नायब तहसीलदारांनी पळपुटा केला. नागरिकांना उत्तर देणं बंधनकारक असताना आणि उत्तर न देता इथं ह्याच्यामध्ये बिल्डरची आणि तहसीलदारांची पूर्ण जे महसूल खातं आहे त्याच्यामध्ये यांची मिलीभगत आहे. आमच्या 220 घरांना बेघर करण्याचा हा कट कारस्थान रचलेलं आहे. याच्यावरती आता काही दिवस 10 दिवस साधारणतः कैलास आढळे उपोषणाला बसला होता. इथून पुढे जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही उपोषणाचा पवित्रा परत घेणार आहोत. 200 मध्ये ना 579 ब मध्ये त्यांनी अग्रीमेंट केलं होतं की इथं जागा पुरत नसल्यामुळे आम्ही तिथं करून देतो म्हणून.
परंतु ते टेकडे कसे फोडतात मग आम्हाला अग्रीमेंट केलं त्यांनी ह्या जागेवर तुमचं पुनर्वसन करणार आम्हाला आता परिस्थिती नाही मग आता परिस्थिती इथं उद्भवली कशी काय परत ते करतात आतमध्ये गेल्यानंतर पंचनामा जो झालाय तो फक्त 5 मिनिटात पंचनामा होतो का 5 मिनिटात पंचनामा होतच नाहीये 5 मिनिटात ते गेले आणि बाहेर आले हे वस्तुस्थिती फक्त एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे तुम्हाला घेऊन गेलते का नाही कुणालाच आम्हाला बोलवलं नाहीये तक्रारदाराला पहिले बोलवणं फार गरजेचं होतं पण तक्रारदारांना बोलवलं नाही सगळ्यांना बाहेर ठेवलं आणि आतमध्ये जाऊन फक्त 5 मिनिटात चहा पाणी घेऊन बाहेर आलेत हे योग्य नाहीये प्रशासन त्यांनी आपल्या मला काय उत्तर दिले त्यांनी तुम्ही विचारणा केली म्हणजे तुम्ही अर्ज करा तुम्ही इकडे या पंचनामा झाल्यावर रिपोर्ट आम्ही तुम्हाला देऊ हे एकदम चुकीचं आहे तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला पहिला त्यांनी अर्ज केलेला होता त्याच्यानंतर येऊन पंचनामा केला यांनी त्या पंचनाम्याचं काय उत्तर दिलं आम्हाला काहीच नाही आज मी म्हणतात की पंचनामा केला आणि आम्ही जातो आणि आम्ही तुम्ही पंचनामा झाला तुम्हाला रिजेक्ट देतो हे योग्य नाहीये शासकीय लोकशाही जी आहे ना हे एकदम ढासळलेली आहे कुणा विचारून उतरत मनमानी कारभार चाललेला आहे यांचा हे योग्य नाहीये लोकांना त्यांनी माहिती द्यायला पाहिजे अर्जदाराला कम से कम त्यांनी आतमध्ये दंड घ्यायला पाहिजे ना 1-2 लोकांना पंचनामा कसा चालतो कुठं काय केलंय कसा त्यांनी पंचनामा केला कुणाच्या सहाय्या घेतल्यात पंचनाम्यावर का अधिकाऱ्यांनी सहाय्या केल्या का तो मालक आहे त्यांच्या कोण माणसं आहे त्यांच्या सहाय्या घेतल्या पंचनाम्यावर सहाय्या लागतात पंचनामा न सहाय्या घेता यांनी कसं काय केले 5 मिनिटात कसं गेले हे सगळं मला भिकत आहे हे एकमेकांना भेटलेले आहेत ते लोक तरी आमच्यावर अन्याय होतो ते अन्याय दूर व्हावा और आम्हाला त्याचा न्याय मिळावा एवढीच विनंती आमच्या तक्रारीची दखल घेऊन इथपर्यंत आले पंचनामा केला का नाही केला ते सुद्धा आम्हाला सांगण्यात नाही आला असा आरोप गंभीर आरोप आनंद नगरचे रहिवासी मंचाचे पदाधिकाऱ्यांनी आपल्या समोर बोलून दाखवलेला आहे व त्यांचं असं म्हणणं आहे की जर काय आमची जी मागणी आहे की लवकरात लवकर टेकडी कोरण्याचं काम थांबवावं त्या संबंधात गुन्हे दाखल करा ही आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ न्यूज.साठी मी जोएब शेख पुणे।